पण छत्रपती संभाजी महाराजांना मारण्यासाठी महाराष्ट्रात उतरलेली नालायक औरंगजेबाची मुघल सेने या कार्यास अडथळा ठरू पाहत होती। देहू ते पंढरपूर अशी संत तुकाराम महाराजांची पालखी सुरू करण्यात यावी। देहू जवळ असणाऱ्या सांगोर्डे या गावात अक्षरशः महाराजांनी मुघलांना कापून काढले। नमस्कार, मी हर्षा आणि तुम्ही पाहताय एन्जॉय सक्सेस। आषाढ महिन्यास प्रारंभ झाला आणि आषाढ म्हणलं की चाहूल लागते ते पंढरीच्या वारीची। ही पंढरीची वारी म्हणजे डोक्यावर पांढरी शुभ्र टोपी, पांढरा सदरा आणि कपाळी विठूचा टिळा आणि मृदुंगाला साथ ती टाळकऱ्यांची। एखादी 80 वर्षाची म्हातारी आजी सुद्धा तरुणांना मागे टाकत पंढरपूरच्या दिशेने आपली पावले पटापट टाकत निघते ती विठ्ठल रखुमाईच्या दर्शनाला। आणि ही वारी म्हणजे फक्त निस्सीम भक्ती आणि हरिनामाचा गजर। या आषाढी वारीसाठी संत ज्ञानदेव, संत मुक्ताबाई, संत नामदेव, संत तुकाराम अशा अनेक संत आणि महाराजांच्या पालख्या पंढरपूरच्या दिशेने निघतात। प्रस्थान सोहळे पार पाडत ज्ञानबा तुकाराम अशी भक्तीचा गजर करत पालखी आता पंढरपूरच्या दिशेने निघाल्या आहेत। ही पंढरीची वारी गेले कित्येक वर्ष अविरत आहे आणि ती पुढेही चालू राहील। आज आपण पाहू आषाढी वारीचा इतिहास आणि स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज यांनी या आषाढी वारीला कशी संमती दिली हे आज आपण पाहू। 16व्या शतकातील उत्तरार्धाचा हा काळ। छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर संभाजी महाराज गादीवर आले। 1682च्या सालात छत्रपती संभाजी महाराज व महाराणी येसूबाई यांना पुत्ररत्न प्राप्त झाले। तेव्हा संत तुकाराम महाराजांचे पुत्र महादेव महाराज हे देहूवरून संभाजी महाराजांना भेटण्यात आले। त्यांच्या भेटीमागचे कारण म्हणजे देहू ते पंढरपूर अशी संत तुकाराम महाराजांची पालखी सुरू करण्यात यावी। पण छत्रपती संभाजी महाराजांना मारण्यासाठी महाराष्ट्रात उतरलेली नालायक औरंगजेबाची मुघल सेने या कार्यास अडथळा ठरू पाहत होती। छत्रपतींनी तत्काळ या कार्याला संमती दिली आणि यासोबतच स्वराज्याचे मावळे या पालखीचे संरक्षण करतील अशी हमी देखील दिली। छत्रपतींनी जागोजागी कार्यरत असलेले मावळे आणि सरदार यांना हा संदेश लगेच पाठवला। तुकाराम महाराजांचे धाकटे सुपुत्र नारायण महाराज 1685 साली ही पंढरीची वारी सुरू केली। पुढे मुघल सैन्याने पंढरपूरसाठी निघणाऱ्या वारीतील लोकांचा छळ सुरू केला। या वारीमध्ये खरं तर अमृतवाणी वाहायला पाहिजे होती, पण तिथे वाहू लागली ती रक्ताची नदी। मुघलांनी वारीची विटंबना सुरू केली होती। पुढे छत्रपती संभाजी महाराज स्वतः वारकरी होऊन वारीत उतरले। देहू जवळ असणाऱ्या सांगोर्डे या गावात अक्षरशः महाराजांनी मुघलांना कापून काढले। मुघलांच्या रक्ताचा पाठ छत्रपती संभाजी महाराजांनी वाहिला होता। जसं काही विठ्ठलच वारकऱ्यांच्या मदतीला धावून आला आहे आणि याच इतिहासामुळे प्रत्येक वारकरी आणि माळकरी या लोकांच्या छत्रपती संभाजी महाराजांचे स्थान हे विठ्ठला समान आहे। नंतर तुकाराम महाराजांचे पादुका पालखीत ठेवून पालखी सुरू करण्यात आली आणि हीच परंपरा आजतागायत सुरू आहे। आता पाहू थोडे वारीचे वैशिष्ट्य। वारी दरम्यान होणारे हे रिंगण या वारीचे मुख्य वैशिष्ट्य मानले जाते। कडूस फाटा, वेळापूर आणि वाखरी येथील मैदानात वारकरी लोक परस्परांचे हात धरून मोठे रिंगण बनवतात आणि या मोकळ्या जागेतून संत ज्ञानेश्वर महाराजांचा अश्व धावतो। या अश्वाला आदराने माऊलींचा अश्व असे संबोधले जाते। या अश्वावर स्वतः संत ज्ञानेश्वर महाराज रूढ होतात अशी परंपरा सुरू आहे। पंढरपूरच्या वारीतील पुढील वैशिष्ट्य म्हणजे धावा। तर संत तुकाराम महाराज पायी चालत जात असताना त्यांना वेळापूरच्या छोट्याशा टेकडीवरून विठ्ठलाच्या मंदिराचे दर्शन झाले होते आणि या जोडीने ते तेथून धावत गेले होते। याचे स्मरण ठेवून वारकरी लोक वेळापूर पासून पंढरपूर पर्यंत शेवटच्या टप्प्यात धावा घेतात। रामकृष्ण हरी।